तर पहिले आपण लेक्चरमध्ये क्वेश्चन टॅगचे दोन जनरल एक्झाम्पल पाहिले होते. आज आपण क्वेश्चन टॅगचे चारही जे नियम आहेत ते समजून घेणार आहोत. त्यापैकी पहिला जो रूल आहे, रूल नंबर 1, जर दिलेलं सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल, म्हणजे क्वेश्चन टॅगचं दिलेलं जे सेंटेन्स आहे ते जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग जो आहे तो निगेटिव्ह येतो. आणि जर दिलेलं सेंटेन्स हे निगेटिव्ह असेल, म्हणजे नकारवाचक असेल, तर त्याचा जो क्वेश्चन टॅग आहे तो काय येतो? पॉझिटिव्ह येतो. पाहूया याचे एक एक एक्झाम्पल. जर सेंटेन्स असेल दे हॅड लेफ्ट अर्ली आणि ब्रॅकेट मध्ये इन्स्ट्रक्शन असेल ऍड अ क्वेश्चन टॅग, तर या सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग कशा पद्धतीने? रूल नंबर 1 जो आहे तो काय सांगतोय, जर दिलेले सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग काय येणार? निगेटिव्ह येणार. हा क्यूटी क्वेश्चन टॅग. तर सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग काय येणार? दे हॅड लेफ्ट अर्ली. फुल स्टॉपचा काय होणार? कॉमा. सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे? हॅड. दिलेलं जे सेंटेन्स आहे ते पॉझिटिव्ह आहे, म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नन, नथिंग, नो वेअर यासारखे जे शब्द आहेत ते नाही आहेत. याचा अर्थ हे पॉझिटिव्ह आहे. त्याचा क्वेश्चन टॅग काय येणार? निगेटिव्ह, म्हणजे एन अपॉस्ट्रॉफी टी आणि प्रथम पुरुषी सर्वनाम म्हणजे हॅडंट दे हा त्याचा क्वेश्चन टॅग झाला. तर याच रूल मध्ये दुसरं काय सांगितलेलं आहे की जर दिलेलं वाक्य निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह येतो. जर समजा सेंटेन्स असेल not called you, आता हे सेंटेन्स आहे, नेगेटिव्ह सेंटेन्स आहे, इथे नॉट आहे, मग याचा क्वेश्चन टॅग कशा पद्धतीने होणार? शी हॅज नॉट कॉल्ड यू. सेंटेन्स जसं लिहून घेतलं, फुल स्टॉपचा कॉमा, सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे? हॅज. आता इथे एन अपॉस्ट्रॉफी टी लागणार नाही, कारण की दिलेलं वाक्य हे काय आहे? निगेटिव्ह आहे. त्यामुळे त्याचा क्वेश्चन टॅग जो आहे तो काय येणार? पॉझिटिव्ह येणार, म्हणजे हॅज शी आणि प्रश्नचिन्ह. ओके, हा होता रूल नंबर 1. पाहूया रूल नंबर 2. रूल नंबर 2 मध्ये आहे, जर दिलेलं वाक्य हे साध्या वर्तमान काळामध्ये असेल तर डू आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात, आणि जर दिलेलं वाक्य हे साध्या भूतकाळामध्ये असेल तर डीड हे सहाय्यकारी क्रियापद क्वेश्चन टॅग तयार करताना वापरतात. म्हणजे जर रूल नंबर 2 मध्ये जर दिलेलं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. तर दिलेलं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. पाहूया काही एक्झाम्पल. जर वाक्य असेल शी लाइक्स टी, चला हे दिलेलं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. कशावरून? हा सब्जेक्ट आहे, हा V1 आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे क्रियापदाचं पहिले रूप आहे, आणि कर्ता जो आहे तो तृतीय पुरुषी एकवचनी आहे. मग इथे सहाय्यकारी क्रियापद कुठलं येणार? वाक्य करत असताना डज. दिलेलं वाक्य होकारवाचक आहे, एन अपॉस्ट्रॉफी टी, म्हणजे याचा क्वेश्चन टॅग काय झाला? डझंट शी. पण हेच वाक्य या पद्धतीने असेल दे लाईक कॉफी, तर इथे मात्र हा कॉमा, इथे मात्र डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जाणार. का? कारण दिलेला जो कर्ता आहे हा तृतीय पुरुषी नाहीये, म्हणजे काय येणार? डोंट दे. क्वेश्चन टॅग काय आला? डोंट दे. पण जर समजा दिलेलं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल, एक्झाम्पल घेऊया एक. जर सेंटेन्स आहे वी कीड आवर बॅड हॅबिट्स, तर याचा क्वेश्चन टॅग काय येणार? इथे वाक्याची रचना पहा, सब्जेक्ट आहे, वर्बचं दुसरं रूप आहे आणि ऑब्जेक्ट या पद्धतीने आहे, म्हणजेच दिलेलं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. मग आपला रूल नंबर 2 काय सांगतो? दिलेलं वाक्य जर सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर तिथे डीड सहाय्यकारी क्रियापद क्वेश्चन टॅग करताना वापरतात, म्हणजे काय येणार? डीड.
दिलेलं वाक्य काय आहे, होकारवाचक आहे. अँड अपॉस्ट्रॉफी टी लावलं आणि जो कर्ता आहे त्या कर्त्याचा प्रथम पुरुषी सर्वनाम म्हणजे डिडंट बी हा याचा काय झाला, क्वेश्चन टॅग झाला. हा झाला रूल नंबर 2. पाहूया रूल नंबर 3.